नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, निवडणुका असो की लढाई असो, त्यामध्ये जितकी ताकद, जितकी साधनं लागतात, तितकीच तुमच्याकडे योग्य स्ट्रॅटेजी म्हणजे रणनीती असावी लागते. तुमच्याकडे एक वेळ साधनं कमी असतील तरी चालतील, पण कमीत कमी साधनांचा योग्य आणि जास्तीत जास्त उपयोग करून तुम्ही फार मोठा विजय मिळवू शकत असता. आणि म्हणून रणनीतीला किंमत असते. आणि मग रणनीतीला वेगवेगळी नावं दिली जातात. आता तुम्हाला आठवत असेल की एप्रिल महिन्यामध्ये जी पहलगामला काश्मीरमध्ये घटना घडली, त्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने जी लष्करी कारवाई केली, त्या लष्करी कारवाईला सिंदूर, ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं. आणि ऑपरेशन सिंदूर याचा अर्थ, ऑपरेशन म्हणजे काय, तर ही एक लढाई आहे. आणि त्या लढाईमध्ये आपल्या शत्रूची ताकद काय आहे, शत्रूची बलस्थानं काय, आणि शत्रूवर कुठे हल्ला चढवला तर किती लवकर आपण त्याला पराभूत करू शकतो आणि नामोहरम करू शकतो, याची सगळी आखणी करून केलेली कारवाई किंवा हल्ला म्हणजे रणनीती असते. आणि त्यालाच मग ऑपरेशन म्हणतात. वेगवेगळी ऑपरेशन असतात. जसं 2001 मध्ये इराकवर जेव्हा हल्ला चढवला अमेरिकेने, त्याला त्याला डेझर्ट स्टॉर्म असं नाव दिलं होतं. प्रत्येक जे युद्ध होतं त्या वेगवेगळ्या युद्ध मैदानामध्ये, रणमैदानामध्ये जी काय कारवाई चालू असते त्याला त्याला ऑपरेशन म्हटलं जातं. आणि म्हणून राजकारणामध्ये सुद्धा रणनीती हा शब्द आला आणि त्याबरोबरच ऑपरेशन हा सुद्धा शब्द आला. 20-25 वर्षापूर्वी जेव्हा कर्नाटकमध्ये भाजपला जनता दल, सेक्युलर आणि काँग्रेस यांचं सरकार पाडायचं होतं, त्यावेळेला ऑपरेशन कमळ आम्ही राबवलं असं दिवंगत मंत्री, केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं होतं. आणि तेव्हापासून ऑपरेशन कमळ किंवा ऑपरेशन हा शब्द भारतीय राजकारणामध्ये रूढ झाला होता. ते ऑपरेशन काय होतं, तर मुख्यमंत्री काँग्रेसचे धर्मपाल होते आणि जनता दल सेक्युलर तर्फे सिद्धरामय्या हे उपमुख्यमंत्री होते. तेव्हा दोन्ही पक्षांची आघाडी होऊन सरकार बनलं, पण त्यांचं पटत नव्हतं. आणि त्याच दरम्यान जनता दल सेक्युलरचे सर्वे सर्वा असलेले माजी मुख्यमंत्री आणि माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा लाडका धाकटा मुलगा एच डी कुमारस्वामी याला मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा जागृत झाली होती. आणि आपल्या पक्षाच्या नावावर, आपल्या बापाच्या वारशावर सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री होऊन बसलेत आणि आपल्या कुटुंबातल्या कोणाला स्थान नाही. यामुळे विचलित झालेला एच डी कुमारस्वामी हा नाराज आहे आणि तो मुख्यमंत्री व्हायला उतावळा झालाय. जसं आपल्याकडे उद्धव ठाकरे होते तसे तिकडे कुमारस्वामी होते. तर कुमारस्वामीची माणसं गाठून त्याला फितवून भारतीय जनता पक्षाने काँग्रेस आणि जनता दल सेक्युलरचं सरकार जे होतं त्याचं बहुमत होतं ते पोखरण्याचा डाव खेळला. त्यासाठी काय काय करता येईल, कायदेशीररित्या काय काय करता येतं हे सगळं बघण्यात आलं. कारण पक्षांतर हा एक कायदा असा आहे की त्यामुळे निवडून आल्यानंतर पक्ष बदलणाऱ्या आमदाराची आमदारकी जाऊ शकते, रद्दबातल होऊ शकते. आणि त्यामुळे जे आमदार आपण फोडून भाजपकडे घेऊन भाजपला सत्तेत आणायचंय, ते आमदार टिकवणं ही भाजपची जबाबदारी होती. त्यामुळे ती लढाई जरी जनता दल सेक्युलरवरचा हल्ला असला, काँग्रेस आघाडीच्या सरकारवर हल्ला असला, तरी प्रत्यक्षात ते आक्रमक कारवाई जी होती, ऑपरेशन होतं, ते भाजपचं होतं आणि त्याला भाजपने ऑपरेशन कमल असं नाव दिलं होतं. अर्थात जेव्हा हे सगळं चालू होतं तेव्हा त्याला कोणी ऑपरेशन कमल म्हटलं नाही, पण अत्यंत सिस्टमॅटिक पद्धतीने, योजनाबद्ध रीतीने आराखडा तयार करून, टाइम टेबल तयार करून देवेगौडा यांच्या पक्षातला एक एक आमदार आणि अगदी धर्मपाल सरकारमधले मंत्री सरकारचा पाठिंबा काढून घेत बाजूला होत गेले आणि आपल्या सरकार विरुद्ध बोलायला लागले. आणि जो काय एक विचका तयार झाला, त्यामुळे
उपमुख्यमंत्री असलेले जनता दल सेक्युलरचे सिद्धरामय्या हे धर्मपाल यांच्या बरोबर राहिले, पण त्यांच्या पक्षाचा एक एक करत आमदार हा सरकारला पाठिंबा काढून घेत असल्याचं सांगून बाजूला झाला आणि त्या सगळ्यांनी एकत्र येऊन जनता दल सेक्युलरचे तेव्हाचे जे आमदार होते त्या बंडखोर आमदारांनी HD कुमारस्वामी हा आमचा नेता आहे अशी घोषणा केली. आणखीन एक गंमत सांगण्यासारखी आहे की हे सगळं होत असताना पक्षाचे सर्वे सर्वा, जसे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार मानलं जातं, तसं HD देवेगौडा हे कर्नाटकमध्ये जनता दल सेक्युलर पक्षाचे सर्वे सर्वा होते. ते डोळे चोळत बसले होते, रुमाल डोळ्याला लावून रडारड करून दाखवत होते. आपल्या मुलानेच आपल्याशी दगाबाजी केली म्हणून रडत होते. पण प्रत्यक्षात आपल्या लाडक्या मुलाला मुख्यमंत्री होण्याची संधी मिळत असेल तर ती देवेगौडांना हवी होती आणि म्हणूनच त्यांच्या आशीर्वादानेच हे त्यांच्याशी निष्ठावान असलेले आमदार हे धर्मपाल सरकार, सिद्धरामय्या यांचं सरकार, संयुक्त सरकार याचा पाठिंबा काढून घेत बाजूला होत होते. शेवटी एक वेळ अशी आली की भाजपचे सभागृहातले नेते येदियुरप्पा यांनी राज्यपालांना विनंती केली की बाबा या सरकारकडे बहुमत राहिलेलं नाही आणि तो जो काय पेच प्रसंग निर्माण झाला त्यामुळे अखेरीस धर्मपाल यांना राजीनामा द्यायला लागला आणि सिद्धरामय्या हे एकटेच आमदार मला वाटतं देवेगौडा यांच्या सोबत राहिले. पण पुढे तेही चिडले आणि त्यांनी आपल्या पक्षाचा राजीनामा देऊन ते काँग्रेसमध्ये सहभागी झाले आणि निष्ठेने काँग्रेस पक्षात राहिले. दुसऱ्यांदा आता मुख्यमंत्री झालेले, दोनदा झाले. पण तेच जनता दल सेक्युलर मधून आलेले सिद्धरामय्या हे आज कर्नाटकच्या काँग्रेसमध्ये पक्षाचे सर्वोच्च नेता आहेत. त्यांच्या विरुद्ध डी के शिवकुमार बंड करायला बघतायत, पण ते जमत नाही. इतकं काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या निष्ठा या सिद्धरामय्यांकडे आहेत. पण तो सगळा विषय वेगळा. ऑपरेशन कमल हा शब्द तिथून आला आणि मग आपल्याकडे कधी सरसकट देशभर कुठेही ऑपरेशन कमल हा शब्द वापरला जातो. पण पहिल्यांदा अशा राजकारणामध्ये किंवा फोडाफोडीमध्ये महाराष्ट्रात शिवसेनेच्या बाबतीत हा उदय सामंत या शिंदे सेनेच्या मंत्र्याने हा शब्द मराठीत आणला व ऑपरेशन टायगर म्हणून. आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे जे नाराज लोक आहेत त्यांना अधिकृत शिवसेनेमध्ये म्हणजे शिंदे शिवसेनेमध्ये आणण्यासाठी ऑपरेशन टायगर हाती घेतलंय अशी घोषणा काही महिन्यांपूर्वी, मला वाटते 7-8 महिन्यांपूर्वी उदय सामंत यांनी केली होती. आणि बघता बघता अनेक जण आले. त्यामध्ये माजी आमदार आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत सामंतांच्या बंधूंकडून पराभूत झालेले राजन साळवी कोकणातले आले, बरेच लोक आले. तर ते ऑपरेशन टायगर होतं आणि त्या ऑपरेशन टायगरचा हेतू साफ होता की विधानसभा निवडणुकीत पराभूत होऊन कमजोर झालेल्या उबाटा शिवसेनेला आणखी कमजोर करणं. वेगवेगळ्या जिल्ह्यातले, वेगवेगळ्या शहरातले आणि वेगवेगळ्या तालुक्यातले उबाटा शिवसेनेचे जे दणदणीत दांडगे शिल्लेदार आहेत त्यांना एकेकाला करून उद्धव ठाकरेंपासून दूर करायचं आणि शिंदेच्या कोटात आणायचं, या सगळ्या कारवाया सुरू झाल्या. त्याला उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगर असं नाव दिलं होतं. आणि तुम्ही बघाल तर विधानसभा निवडणुकीपासून काल परवाच्या ज्या 288 नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये ज्या प्रकारे उबाठा शिवसेनेची, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ससे होलपट झालेली आहे. 6व्या नंबरचा पक्ष झालाय. अवघ्या 4 वर्षापूर्वी, 4.5 वर्षापूर्वी जो माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता त्या उद्धव ठाकरेंची, त्यांच्या पक्षाची आज काय दुर्दशा आहे बघा. कसे बसे 20 आमदार गेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले आणि आज त्यांच्या पक्षाकडे मुंबईतले 10 सोडले तर उर्वरित संपूर्ण राज्यभरात फक्त 10 आमदार शिल्लक उरलेले आहेत. आणि त्यातले सुद्धा आमदार होऊ शकणारे, आपापला मतदारसंघ बांधलेले असे जे
ताकदवान शिलेदार उद्धव ठाकरेंचे आहेत, त्यांना आपल्याकडे आपल्या गोटात आणि कायदेशीररित्या अधिकृत ठरलेल्या शिंदे सेनेमध्ये आणण्याचा प्रयास म्हणजेच ऑपरेशन टायगर होतं. आणि त्यामध्ये जितके यशस्वी उदय सामंत किंवा एकनाथ शिंदे झालेत, त्याचं प्रतिबिंब नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुकीमध्ये साफ पडलेलं आहे. अर्थात हे सगळं उद्धव ठाकरे यांच्या उबाटा शिवसेनेला दुबळं करणं, कमजोर करणं, खिळखिळं करून टाकणं, हे फक्त एकट्या एकनाथ शिंदेचं ऑपरेशन नाहीये. साधी सरळ गोष्ट आहे की एकनाथ शिंदे यांच्या अशा कारवाईला किंवा अशा ऑपरेशन टायगरला भाजपचा आशीर्वाद असणार हे वेगळं सांगायला नको. स्पष्ट आहे ते, वेगळं सांगायला नको आहे ते. कारण नुसते एकनाथ शिंदे सोबत असून चालणार नाही, तर पर्यायी शिवसेना असता कामा नये. बाळासाहेबांचा वारस असलेली शिवसेना म्हणून उद्धव ठाकरे जोपर्यंत धडपडत राहतील तोपर्यंत शिंदेची शिवसेना ही ताकदवान होत नाही आणि भाजप समोरचं ठाकरे आव्हान संपत नाही. हे भाजपला कळतं, भाजपच्या दिल्लीतल्या नेतृत्वाला सुद्धा कळतं. त्यामुळे उदय सामंत आणि एकनाथ शिंदे यांच्या मागे आपोआपच महाशक्तीचा हात असणार हे वेगळं सांगायला नको. आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये जे त्याचं प्रतिबिंब पडलंय, त्यानंतर खातरजमा झाली की ऑपरेशन टायगर हे कमालीचं यशस्वी झालेलं आहे. माध्यमाच्या बातम्यांमध्ये उद्धव ठाकरे यांची ताकद अफाट आहे, पण प्रत्यक्ष मतदारांमध्ये, मतदारांच्या जनमानसावर उद्धव ठाकरे यांचं प्रभुत्व राहिलेलं नाही. आणि स्थानिक पातळीवर जे चांगले सरदार शिलेदार असतात ते पण त्यांच्याकडे टिकत नाहीयेत. याचा अर्थच शिंदे आणि उदय सामंत यांचं ऑपरेशन टायगर यशस्वी झालं. एकदा त्याला मिळालेलं यश बघितल्यानंतर भारतीय जनता पक्षाने ऑपरेशन तुतारीवाला हाती घेतलेला आहे. आणि त्या ऑपरेशन तुतारीवाला मध्ये जो अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून शरद पवारांचा गट शिल्लक आहे, त्याला आणखीन दुबळं करायचं, आणखीन कमजोर करायचं आणि अजितदादांना राष्ट्रवादीची सगळीच्या सगळा वारसा आणि काय ती लोकप्रियता असेल, पॉप्युलॅरिटी असेल ती मिळावी, यासाठी सुद्धा भाजपने प्रयत्न केलेले आहेत. आणि त्यातूनच मग ऑपरेशन तुतारीवाला असं नाव कुठेही तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. हे मीच दिलेलं नाव आहे. पवार जोपर्यंत हात टेकत नाही आणि पराभव मान्य करत नाहीत, तोपर्यंत भाजपला अगदी पश्चिम महाराष्ट्र अर्धापेक्षा अधिक आपल्या पंखाखाली आला तरी खात्री पटत नाहीये. आणि म्हणूनच उरला सुरला जो शरद पवार काँग्रेस गट आहे, राष्ट्रवादी गट आहे, त्याला अजितदादांच्या दावणीला आणून बांधायचं, याचं नाव आहे ऑपरेशन तुतारीवाला. आणि त्याची सुरुवात नगरपालिकांच्या नगर परिषदांच्या निवडणुकीत करण्यात आली. तिथे जवळपास शरद पवार गटाचे कोणी लढले नाहीत, आणि लढले त्यांना फारसं यश मिळालं नाही. त्यामुळे जी हताशा निराशा होती त्यावर स्वार होऊन भाजपने अजितदादांवर ही जबाबदारी टाकली की आता अटीतटीच्या हातगाईच्या लढाईवर या आणि पूर्णच्या पूर्ण तुमच्या काकांकडे असलेला जो राष्ट्रवादीचा गट आहे तो तुमच्या पंखाखाली आणा, तुमची ताकद वाढेल. महाराष्ट्रात एक राज्यव्यापी नेता म्हणून तुम्हाला तुमच्या कर्तबगारीवर शिक्कामोर्तब होईल. हे पटवून दिल्यानंतर अजितदादा कामाला लागले. अर्थात असल्या ऑपरेशनची आखणी अजितदादांना सुद्धा भाजपनेच करून दिलेली असणार किंवा भाजपच्या जे कोणी चाणक्य असेल त्यांनी करून दिली असणार, याविषयी माझ्या मनात शंका नाही. आणि म्हणून मी त्याला ऑपरेशन तुतारीवाला असं नाव देतो, कारण तुतारीवाला ही शरद पवारांना पक्षाच्या फाटाफुटी नंतर मिळालेली निवडणूक निशाणी आहे. आता ऑपरेशन कसं झालंय बघा. अचानक एक गोष्ट समोर आली, नगरपालिकांच्या निवडणुका संपल्या आणि महापालिकांच्या निवडणुकांची
धावपळ सुरू झाली तेव्हा एक नवीनच गोष्ट पुढे आली की पुणे आणि पिंपरीमध्ये भले सत्तेत मुंबईच्या सत्तेत किंवा राज्याच्या सत्तेत एकत्र बसलेले असलो तरी अजितदादांचा राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष पिंपरी आणि पुणे या दोन महापालिकांमध्ये युती करून जागा वाटप करून लढणार नाहीत. ते एकमेकाच्या विरुद्ध लढतील. आता याचा अर्थ लक्षात घ्या. याचा अर्थ असा होतो की पुणे महापालिकेत सत्ताधारी पक्ष सुद्धा महायुतीतला असेल आणि विरोधी पक्ष सुद्धा महायुतीतला असेल. कारण सरळ आहे, गेल्या वेळेला ज्या महापालिका निवडणुका झाल्या 2017 मध्ये, तेव्हा या दोनही पुणे आणि पिंपरी महापालिकांमध्ये 1 नंबरचा पक्ष भाजप होता आणि 2 नंबरचा पक्ष राष्ट्रवादी होता. पण राष्ट्रवादी पक्षात फूट पडली आणि जो एक शरद पवारांचा गट आहे त्याची उरली सुरली ताकद जर पुणे पिंपरी चिंचवड मधून संपली तर आपोआपच अजितदादांची ताकद वाढते आणि सत्तेसाठी आसुसलेले शरद पवार गोटातले अनेक लोक हे आपोआपच शरद पवारांच्या वळचणी अजितदादांच्या आश्रयाला येऊ शकतात, पर्यायाने भाजपच्या वळचणीला येतात. शरद पवार भले निवृत्त होणार नाहीत, संन्यास घेणार नाहीत, पण ते निष्क्रिय झाल्यासारखे होतील, परिणाम शून्य होतील. तुतारी फुंकली जाईल पण आवाज सुद्धा निघणार नाही. या स्थितीत घेऊन जाणं याला ऑपरेशन तुतारी म्हणतात. आणि आता जो काही धमासान चालू आहे, शरद पवार हे अजितदादांच्या पक्षात विलीन होणार का, काय काय संभ्रम निर्माण केलेत बघा. अजितदादा पहिल्यांदा पवार काका पुतणे एकत्र येणार, दोघांचे पक्ष एकत्र येणार, दोघांचे पक्ष विलीन होणार, सुप्रियाताई केंद्रात मंत्री होणार, काय काय कंड्या पिकवल्या गेल्या, किती कंड्या पिकवल्या गेल्यात बघा. पण दुसरीकडे एक गोष्ट समजून घ्या, समजून घेणं आवश्यक आहे की या पक्षाचं विलिनीकरण वगैरे अधिकृतरित्या ना अजितदादा बोलतायत, ना शरद पवार बोलतायत, ना ते आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते बोलतायत. पण पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिका या दोन निवडणुका या काल परवा फुटलेल्या पक्षाच्या दोन घटकांनी एकत्र येऊन लढवाव्यात यासाठी चर्चा सुरू झाली. जागा वाटपापर्यंत वाटाघाटी सुरू झाल्या आणि अचानक अखेरच्या क्षणी अशी एक बातमी आली की आपण जागा वाटप करू, उमेदवार तुमचे असतील आमचे असतील, पण सगळ्यांनी मिळून अजितदादा गटाची जी निवडणूक निशाणी आहे घड्याळ, त्या घड्याळ चिन्हावर दोन्ही गटांच्या उमेदवारांनी निवडणूक लढवावी. याचा अर्थ असा होतो की पिंपरी चिंचवड आणि पुणे या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये शरद पवारांच्या तुतारीवाला या निशाणीचा मागमूस दिसता कामा नये. आत्ता ज्या बातम्या आहेत शेवट कालच्या दिवसात आलेल्या, शुक्रवार शनिवारी, त्या अशा आहेत की सगळ्या वाटाघाटी झाल्या, आता होणार, एकत्र लढणार, जागा वाटप फायनल वगैरे वगैरे. आणि अचानक बातमी आली की अजितदादांनी अशी अट घातली की शरद पवार गटाच्या उमेदवारांना जागा दिल्या जातील, पण त्यांनी सुद्धा घड्याळ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवली पाहिजे. याचा अर्थ साधा सरळ असा होतो की दुसरा पक्षच अस्तित्वात नाही असा रेकॉर्ड या निवडणुकीच्या निमित्ताने तयार करायचा. ऑपरेशन तुतारीवाला ही जी शब्दावली मी तयार केली आहे त्याचा अर्थ कळला मित्रांनो? अर्थ कळला? एवढं लोकसभा तावातावाने लढवून किंवा निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टापर्यंत लढून शरद पवारांनी आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये जे निवडणूक चिन्ह मिळवलेलं आहे ते सुद्धा त्यांच्याकडून हिरावून घेण्याच्या अटीवर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादा आणि शरद पवार यांचे पक्ष एकत्रित निवडणुका लढवू शकतील. आणि त्याचा साधा सरळ अर्थ असा की तुम्ही पक्ष नाही आहात,
उद्या कोर्टामध्ये अजितदादांचा पक्ष खोटा आणि आम्ही ओरिजिनल पक्ष आहोत असा सुप्रीम कोर्टात दावा आहे शरद पवारांचा. जर तुम्ही एकत्र लढलात आणि तुमचे उमेदवार सुद्धा अजितदादांच्या घड्याळ चिन्हावर लढले तर कुठल्या तोंडाने शरद पवार सुप्रीम कोर्टामध्ये अजितदादांना अपात्र ठरवून मूळचा राष्ट्रवादी पक्ष आपल्याकडे आणण्याची लढाई लढू शकतात? शरद पवारांचा दावा आतून पोखरून काढण्याची कारवाई म्हणजेच ऑपरेशन तुतारीवाला आहे. जागा वाटप, फिसकटल्या, बोलणी झाली, चिन्हावर लढा, काय 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 गोष्टी सांगितल्या गेल्या. पण शरद पवारांच्या पक्षाला नामो निशाणा सकट संपवणारी खेळी ही पुणे पिंपरी महापालिकांच्या निमित्ताने होत असेल तर त्याला जागा वाटप किंवा पवार मनोमिलन म्हणता येत नाही. त्याला पवारांच्या आयुष्यातला त्यांचा शेवटचा पक्ष आणि त्याच्या खाणाखुणा पाऊल खुणा पुसून टाकणं म्हणतात. आणि म्हणूनच त्याला मी ऑपरेशन तुतारीवाला असा शब्द वापरलाय. बघू काय होतंय. आत्ता थांबतो. तुम्हाला आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.